नमस्कार सर्व गणेश भक्तांना. या वर्षीची थीम आहे ऑपरेशन सिंदूर. लाल मातीची घरी बनवलेली पार्थिव श्री महागणपती मूर्ती. इको फ्रेंडली सिंदुरेश्वर 2025 वर्ष 90. सत्युगात सिंदुरासूर नावाच्या राक्षसाचे आतंक खूप वाढले होते. त्याचा वध बालगणेशाने आपल्या सोंडेने केला तेव्हापासून बाप्पाचे नाव सिंदुरेश्वर म्हणजेच सिंदुरासूरचे ईश्वर झाले. सिंदूर किंवा कुंकू ते लाल असते, म्हणून लाल मातीचा गणपती आणि सिंधू नदीच्या प्रदेशात घडलेलं ऑपरेशन सिंदूर. ह्या वर्षीचा देखावा आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या, देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या सर्व भारतीय जवानांसाठी. अहिंसा परमो धर्मः, धर्म हिंसा तथैव च. म्हणजेच अहिंसा हा परमधर्म आहे, पण राष्ट्रधर्माचे रक्षण करण्यासाठी केलेली हिंसा हा सुद्धा श्रेष्ठ धर्म आहे. या महाभारतातील श्लोकानुसार 7 मे 2025ला भारताने 9 आतंकवादी अड्ड्यांवर हल्ले करून त्यांचा आतंक कमी केला आणि आपल्या सुरक्षा यंत्रणा शक्तीची प्रचिती संपूर्ण जगाने पाहिली. आपल्याकडे असलेले ब्रह्मोस मिसाईल, जी 800 किमी दूर असलेलं टार्गेट भेदू शकते. ॲडव्हान्स रडार सिस्टीम, जे छोटे ड्रोन हल्ले सुद्धा दाखवते. राफेल जेट, सुखोई, मिग, आकाश यांसारखे फायटर प्लेन, INS विक्रांत सारखे युद्धनौका, G-36 विमान पार्क करू शकते. स्कॅल्प मिसाईल, हॅमर मिसाईल आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले खंबीर जवान. अशीही आपली शक्ती सर्व जगाने पाहिली. आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना आपला वक्रतुंड नेहमीच शिक्षा देईल. We will punish the perpetrator without provoking war. जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत, ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे.